आतापर्यंत आपण बघत होतो, लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है। भोगते रहो और मैं देखते रहता हूं। आणि म्हणून गेल्या 3.5 वर्षापासून आपण पाहतोय की एकनाथ शिंदेला सकाळी उठताना, बसताना, रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही। पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही शिवाय शाप द्या, आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपातून नाही, कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल। आतापर्यंत आपण बघत होतो, लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है। भोगते रहो और मैं देखते रहता हूं। अरे किती बोलणार, किती? अरे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, याचं तुम्हाला हजम नाही झालं, हे तुम्हाला पटलं नाही, हे तुम्हाला पचनी पडलं नाही। तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनधानगट मुख्यमंत्री पाहिजे। अरे 2.5 वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला। मी माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली, कसा महिना काढायचा, कसा महिना चालवायचे, हे मी पाहिले डोळ्यांनी, गरिबी मी पाहिली आहे। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय राहणार नाही। त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी पाहिलं नाही त्यांना काय करणार 1500 रुपयाची। आज किती सक्सेस स्टोरी आहे, किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय, छोटा व्यवसाय मोठा केलाय, नवीन व्यवसाय सुरू केले, आणि याचा अभिमान आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, जाहीर सभेत तर मी बोलतोच, परंतु या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही थांबवणार नाही। या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे। या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे। आणि हा शब्द जे आहे मी बोलतो ते करून दाखवतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही। आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, या लोककल्याणकारी योजनांमुळे या राज्यामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे, एक विकासाचं। आपला अजेंडा काय? आपला अजेंडा, मला अनेक लोक विचारतात, खुर्चीचा, सत्तेचा। मला ज्यांनी खुर्ची आणि सत्तेचा मोह केला, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांची परिस्थिती काय झाली या महाराष्ट्राने पाहिलेली आहे। हा अजेंडा एकनाथ शिंदेचा खुर्ची अजेंडा नाही। ज्यांनी खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय ते सोडवणं, त्यांच्या समस्या काय ते सोडवणं, हा आमचा अजेंडा आहे, हा आमचा अजेंडा आहे। आणि म्हणून या राज्यामध्ये एक प्रकारचं वातावरण जे तयार झालेलं आहे। आणि म्हणून आपलं केंद्रामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे, राज्यामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे, आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आज निवडणुका समोर अगदी आहेत आणि सगळ्यांनी काम करायचं आहे। आपला पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि तिकीट इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट, एकाला तिकीट आपण देतो, परंतु ज्याला तिकीट मिळणार नाही त्यांनी असं वाटून घेण्याचं कारण नाही की मी क्षमता नाही माझी किंवा मी त्या कॅपॅसिटीचं नाही। तिकीट एकच आहे, परंतु आता आपल्याकडे एवढ्या संधी आहेत। आज आपल्याकडे महापालिकांमध्ये अनेक पद निर्माण होतील, महापालिका तर नाही आहे, महापालिकांमध्ये पद निर्माण होतील, जिल्हा लेवलला पद निर्माण होतील, राज्य पातळीवर आपल्याकडे पद आहेत, अनेक मंडळ आहेत, अनेक त्याचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत। आणि हे आपण मुद्दाम या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत थांबवलं होतं। आणि या ज्यांना ज्यांना तिकीट मिळणार नाही ते त्यांना त्या ठिकाणी आपल्याला सामावून घेता येईल, त्यांना न्याय देता येईल। शेवटी बघा, इथं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तुम्हाला माहित आहे, इथं काही वशिला चालत नाही, इथे बाकी काय चालत नाही, इथं लेना बँक नाही आहे, इथं देना बँक आहे। आणि त्यामुळे आम्ही देणारे आहोत। आणि तुम्ही पाहिलं असेल की केंद्रामध्ये देखील जेव्हा आपल्याला मंत्रीपद मिळालं त्यावेळेस सगळ्या आहे त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, श्रीकांत शिंदेला मंत्री बनवा, परंतु श्रीकांतने देखील सांगितलं मला मंत्री व्हायचं नाही, जो सिनियर आपला माणूस आहे त्याला मंत्री बनवा, कार्यकर्त्याला मंत्री बनवा। हा कार्यकर्त्यांनी नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।